कंटिन्यू. सारखे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स देताना खूप कॅज्युअल अप्रोच असतो. अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी सुद्धा आपल्याकडनं काही तशा सूचना दिल्या जाणार आहेत. ऑलरेडी जे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचे जे निर्देश आहेत सर्व गव्हर्नमेंट एजन्सीजना ते खूप क्लिअर आहेत. व्हेरीफाय केल्याशिवाय कुठल्याही ओळखपत्र किंवा कुठलेही दाखले हे देणे अशा प्रकारचे कुठले वेगळे निर्देश आमच्याकडून देण्यात यावेत किंवा काय असं मला वाटत नाही. का ऑलरेडी ते हलगर्जीपणा किंवा कनायवन्स केलेला आहे का, तर ते पुढे ज्या डेव्हलपमेंट्स होतील आणि त्या नक्की होतील तर त्या आम्ही आपल्याला कळवू योग्य वेळेला. जे कंट्रक्शन आहेत त्यांना काही आपण सूचना देणार आहात का? माननीय पोलीस आयुक्त सर, तसेच माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे सर, माननीय पोलीस उपायुक्त मुख्यालय सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तसेच सूचनांप्रमाणे आम्ही काम करत असताना मला गुप्त बातमी मिळाली की काही कन्स्ट्रक्शन साईटवर बांगलादेशी नागरिक काम करीत आहेत. त्यावेळेला सदर बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही 4 दिवसापासून त्या ठिकाणी वेषांतर करून, काही मजुराचे वेषांतर करून, तसेच सुपरवायझरचं वेषांतर करून त्या ठिकाणी मी व माझे सहकारी असे रेकी करत असताना त्यांचा ट्रॅक ठेवला आणि सदर बातमीची खात्री झाल्यानंतर सदर इस्मांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. कोणाकोणाचं काय कर स्वतः सुपरवायझर तसेच त्यांचं नाव घेतील ते यायचं इकडे. माझ्या सुपरवायझरचा रोल करणारे आमचे माझ्यासोबतचे API चव्हाण साहेब पुढे या. ठीक आहे, नेक्स्ट यावेळी. तसं माझ्यासोबत मजुराचा रोल करणारे वाघ सर, हवलदार वाघ आमचे वाघ साहेब पुढे. असिस्टंट म्हणून जाधव मॅडम या पण आमच्या सोबत होत्या. तसेच मजुराचा रोल अजून महत्वाचा त्यांनी बनवला ते आमचे पठाण हे साहेब पठाण होते. पठाण साहेब या पुढे. आम्ही सर्व 4-5 दिवसांपासून त्या ठिकाणी रेकी करत होतो. रेकी करत असताना बांगलादेशी नागरिक असल्याची आम्हाला पूर्ण खात्री मिळाली. खात्री मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठांना ही माहिती दिली. वरिष्ठांकडे जसे आम्हाला सूचना प्राप्त झाल्या त्याप्रमाणे आम्ही छापा टाकून त्या सदर इस्मांना ताब्यात घेतले. ही बांगलादेशी कडची होती. तसेच गुप्त बातमीदाराला जे सांगितलं होतं त्याला सदर इस्मानची भाषेची कल्पना होती, त्यामुळे त्याने सुद्धा आम्हाला त्या बातमीचा दुजोरा दिला. 10 दिवसापासून त्या ठिकाणी फिरत होतो, अधूनमधून त्या ठिकाणी सर्व वर्करशी बोलत पण होतो. असे करीत असताना आम्हाला